नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8 जुलै 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर वेळ न वाया घालवता आपण जाऊया प्रश्न पहिला. IMD स्मार्ट सिटी इंडेक्सनुसार कोणत्या देशातील झ्युरिक हे शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड हे शहर प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न दुसरा. IMD स्मार्ट सिटी इंडेक्सनुसार टॉप 142 शहरांच्या यादीत भारताच्या किती शहराचा समावेश आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे 4. भारताच्या 4 शहरांचा समावेश आहे. प्रश्न तिसरा. IMD स्मार्ट सिटी इंडेक्सनुसार दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे 106. दिल्ली शहर हे 106 या क्रमांकावर आहे. प्रश्न चौथा. IMD स्मार्ट सिटी इंडेक्सनुसार महाराष्ट्रातील मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील मुंबई शहर 107 या क्रमांकावर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 107. पाहूया प्रश्न पाचवा. झिम्बाब्वे T20 क्रिकेट सामन्यात विजयी भारताला विजय मिळवून देणारा खेळाडू कोण ठरला आहे? तर मित्रांनो, याचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा हा आता चालू असलेल्या झिम्बाब्वे T20 स्पर्धेतील विजय मिळवून देणारा खेळाडू ठरला आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने नुकतीच कितव्या राज्याच्या पर्यटन धोरणाला मंजुरी दिली आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 3 राज्याच्या पर्यटन धोरणाला मंजुरी दिली आहे. पाहूया प्रश्न 7. इराण देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मसूद पेजेशियान यांना किती कोटी मते मिळाली आहेत? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 1.63 कोटी मते मिळाली आहेत. इराण देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मसूद पेजेशियान यांना 1.63 कोटी मते मिळाली आहेत. प्रश्न क्रमांक 8. देशांतर्गत येणाऱ्या पर्यटकांची महाराष्ट्र राज्याला देशात कितव्या क्रमांकाची पसंती आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 4. महाराष्ट्र राज्याला 4थ्या क्रमांकाची पसंती दिली जाते. प्रश्न क्रमांक 9. नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? मित्रांनो, कोणाची निवड झाली आहे? तर निवड झाली आहे ऑप्शन बी वसंत आबाजी धाके यांची नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10. भारताच्या अभय सिंगने आशियाई दुहेरी अजिंक्यपद स्क्वॉश किती सुवर्णपदके जिंकली आहेत? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 2 सुवर्णपदके जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 11. भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने स्पॅनिश ग्रांप्री आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी सुवर्णपदक हे विनेश फोगटने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. स्पॅनिश ग्रांप्री आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने किती किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए 50 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावलेले आहे. तर मित्रांनो, अशाच नवीन चालू घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आपण असेच नवीन व्हिडिओ रोज घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.